मी प्राध्यापक जयसिंग महादेव शिरसाट राहणार बीड. मी एक रिटायर्ड प्राध्यापक आहे व पॅरालिसिस पेशंट आहे. आज वैष्णवी हागवणीचं हिचं प्रकरण बघितल्यानंतर जे माझ्या मुलीसोबत सध्या घडत आहे तेच वैष्णवीसोबत पण चालले होते. ती बातमी ऐकल्यानंतर माझी झोप उडाली, म्हणून मी माझी इज्जतीची आणि समाजाची पर्वा न करता आज हा व्हिडिओ मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे. जी वेळ वैष्णवीच्या आईवडिलांवर आली, अगदी तशीच वेळ माझ्या कुटुंबियांवर कधी पण येऊ शकते. म्हणून भीतीपोटी मी हा व्हिडिओ बनवत आहे. असा व्हिडिओ मी आधी पण बनवला होता, पण माझ्या मुलीच्या सासरच्या तिची ननंद सरपंच योगिता सानप पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांच्या दबावाखाली येऊन मला तो व्हिडिओ बळजबरी डिलीट करण्यास भाग पाडले. जर तुम्ही व्हिडिओ डिलीट नाही केला तर आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही अशी धमकी दिली. माझी मुलगी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे हिचे 18/7/2022 रोजी रवींद्र महादेव घुगे राहणार पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना या व्यक्तीशी लग्न झालेले आहे. लग्नानंतर तो माझ्या मुलीला विनाकारण मारहाण करून तो पुणे येथे येथील राहत्या घरातून गावी पानेगाव येथे पळून जायचा आणि वडील महादेव घुगे, श्रीराम घुगे, नंद योगिता सानप, संजय शिवाजी सानप चेअरमन दरवेळेस माझ्याकडे पैशाची मागणी करतात व नाही दिले तर आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही, नाहीतर आम्ही रवींद्र घुगे याला पुणे येथे वापस पाठवणार नाही. दरवेळेस वस्तूची मागणी, 4 व्हीलरची मागणी, पैशाची मागणी, सोनं द्या. पानेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पैशाची मागणी मला केली होती, पण मी माझ्या मुलीच्या नांदण्यासाठी सर्व त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. परंतु त्यांच्या अपेक्षा वाढतच चालल्या होत्या आणि मी अपेक्षेची पूर्तता नाही केली की माझ्या मुलीला अमानुष मारहाण हे सर्व लोक करायचे व मुलाला गावी बोलवून घेऊन हे लोक त्याला लपवून ठेवतात. आणि माझी मुलगी पानेगाव येथे गेली तर महादेव घुगे, श्रीराम घुगे, आशा घुगे, कोमल घुगे, देवबाई घुगे, प्रल्हाद रामजी घुगे, किशोर पांडुरंग घुगे, उषा किशोर घुगे, नवनाथ जयराम बडे, नानासाहेब जयराम बडे हे लोक माझ्या मुलीला अमानुषपणे मारहाण करायचे. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहेत. दरवेळी SP साहेबांकडून पोलीस संरक्षण घेऊन माझी मुलगी पानेगाव येथे जायची, परंतु पोलीस संरक्षण असताना देखील वरील सर्व लोकांनी माझ्या मुलीला पोलिसांसमोर मारहाण करण्याचा प्रयत्न केला व तिचा गळा दाबला. याचं कारण असं की शिवाजी सानप व संजय सानप यांची या गावामध्ये दहशत आहे. यांच्या दहशतीमुळे पोलीस प्रशासन पण हातबल झाला आहे. हे लोक सरपंच पदाचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव टाकून माझ्या मुलीला त्रास देत आहेत. माझी मुलगी सध्या पुणे येथील रवींद्र महादेव घुगे यांच्या घरात राहते. मॅजेस्टिक मॅनहॅटन फेज 2 I-205 वाघोली या रवींद्र महादेव या तिच्या नवऱ्याच्या घरात राहते व रवींद्र महादेव घुगे जाणून बुजून जॉब सोडून पानेगाव येथे राहत आहे व त्याचे सर्व वरील नातेवाईक माझ्या मुलीला कॉल करून जीव मारण्याचे धमकी देत आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर इथे येऊन दाखवा, तुला आम्ही तंगडे तोडू, तो फक्त पानेगावला येऊन दाखव. अशा प्रकारे माझ्या मुलीचे तिथे येणं त्यांनी बंद केलेलं आहे व पुणे येथील घराचा EMI पैसे असून देखील तो भरत नाही व बँक कर्मचाऱ्यांना संजय सानप व महादेव घुगे सांगतात की तिला घराबाहेर काढा व घर निलाम करून टाका. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. परंतु शिवाजी सानप व संजय सानप हे त्यांच्या पॉलिटिकल प्रेशर माझ्यावर व पोलीस प्रशासनावर वापरत आहेत. दरवेळेस माझ्या मुलीला जालना SP साहेबांची परवानगी असून देखील पोलीस संरक्षण घेण्यासाठी अंबड येथील PI साहेबांचे मला पाय धरावे लागतात. कारण शिवाजी सानप व संजय सानप हे पोलीस प्रशासनावर दबाव टाकतात व संरक्षण मिळू नये म्हणून रवींद्र महादेव घुगे हा पानेगाव येथे जाणून बुजून जाऊन राहतो. जबरदस्ती घटस्फोटाची मागणी करतो व त्याचे वडील, भाऊ घुगे व श्रीराम घुगे हे माझ्या मुलीला सोन्याची पैशाची मागणी करतात. माझ्या मुलाचे जीवाचे जर काही वाईट झाले तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सर्व लोकांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
महादेव घुगे, राम घुगे, रवींद्र घुगे, कोमल घुगे, आशा महादेव घुगे, बाळासाहेब चौधर, महादेव कागणे, किशोर पांडुरंग घुगे, उषा किशोर घुगे, देवबाई प्रल्हाद घुगे, प्रल्हाद रामजी घुगे, बाबासाहेब जयराम बडे, योगिता संजय सानप, शिवाजी सानप, संजय शिवाजी सानप या हे 3 मुख्य सूत्रधार आहेत. या सर्व लोकांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. माजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की वैष्णवीसारखाच माझ्या मुलीचा पण जीव जाण्याची वाट तुम्ही पाहू नका. यामध्ये प्रशासनाचं काय, शासनाचं काय, काही नुकसान होत नाही, परंतु मायबापाच्या पोटचा गोळा जातो साहेब. कारण मी या अगोदर पण मुख्यमंत्री साहेबांना, अजितदादांना घरी जाऊन पत्र दिलेले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मॅडमला सुद्धा अर्ज दिलेला आहे, पण कुणी अर्जाची दखल घेतलेली नाही. पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे, परंतु मला कोणाकडूनच मदत मिळालेली नाही. आता काय माझ्या मुलीचा जीव जाण्याची वाट बघता का सगळे? व जीव गेल्यावर काय सखोल चौकशी करता, याचे आमच्या पोटचा गोळा गेल्यास वापस येणार आहे का? हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत सर्वांनी पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे.